श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आपण बघणार आहोत स्वामी चैत्र सारामृत आणि गुरु लीलामृत याच्यामध्ये नेमका फरक काय. एक सेवेकरी आहेत, त्यांचा प्रश्न होता की दादा गुरु लीलामृत आणि स्वामी चैत्र सारामृत यामध्ये नक्की फरक काय आहे. ते आज आपण बघणार आहोत, संपूर्ण माहिती बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आणि गुरुचैत्राबद्दल माहिती अवश्य आपल्याला मिळेल. त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करावे. स्वामी चैत्र सारामृत काय आहे पहिले सांगतो. स्वामी चैत्र सारामृत, स्वामी चैत्र सारामृत हे कथेचं सार आहे. स्वामींच्या ज्या लीला आहेत, महाराजांनी ज्या लीला केल्या अक्कलकोटमध्ये, त्याचं सार आहे. जसं बघा, नवनाथ गुरुचैत्र आणि नवनाथ महाराजांचं जे आहे, नवनाथांची पोथी जी आहे, नवनाथ पारायण म्हणतो आपण, आणि गुरुचैत्राचं सार काय, छोट्या स्वरूपात आहे, त्याला म्हणतात गुरुचैत्र सप्तशती गुरुचैत्र. आणि नवनाथ महाराजांचं जे आहे त्याला काय म्हणतात, नवनाथांचं सार, छोटा ग्रंथ. तसं सार आहे, छोट्या स्वरूपात ते मांडलेलं आहे 21 अध्यायामध्ये. स्वामी चैत्र सारामृत, त्याच्या नावातच बघा सारामृत. सारामृत म्हणजे काय, सार आहे, त्याचं सार आहे. छोटं करून त्यात कथा मांडलेल्या आहेत, महाराजांनी ज्या लीला केल्या त्या. आता गुरु लीलामृत काय बघा. आता गुरुचैत्र जे आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, तो आहे पूर्वार्ध, महाराजांचा पूर्वार्ध. पहिले आहेत दत्त महाराज, नंतर आहेत स्वामी महाराज. चौथा अवतार स्वामी महाराजांचा आहे, त्यामुळे पहिले दत्त महाराज आहेत. गुरुचैत्रात काय कथा दिलेली आहे, कोण कोण आहे गुरुचैत्रामध्ये? स्वामी महाराज आहेत का? नाहीये. गुरुचैत्रात कोण आहे? दत्त महाराज. पहिले दत्त महाराजांचा जन्म दाखवलेला आहे, नंतर मग श्रीपाद शिवल्लभ आहेत का? नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. त्यांची सगळी गुरूंची कथा म्हणजे गुरुचैत्र, गुरूंचं कौतुक केलेलं आहे त्यामध्ये, म्हणजे गुरुचैत्र आहे. आणि गुरुचैत्रामध्ये नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा गाणगापूरला होते, अजूनही आहेत, त्यांनी निर्गुण पादुका त्यांच्या ठेवल्या आणि गुप्त झाले कर्दळी वनामध्ये. त्यानंतर 300 वर्षांनी, जवळजवळ 300 वर्षांनी कर्दळी वनामध्ये स्वामी महाराज प्रकट झाले. 300 वर्षांनी तप करून, ध्यान धारणा करून स्वामी महाराज जवळजवळ 300 वर्षांनी कर्दळी वनामध्ये प्रकट झाले, आणि तो आपण साजरा करतो प्रकट दिन महाराजांचा. तर सांगायचं तात्पर्य हे की तो आहे पूर्वार्ध, दत्त महाराज होते त्यावेळेला, तो पूर्वार्ध आहे. त्याच्यानंतर ज्या लीला चालू झाल्या त्या स्वामी महाराजांच्या, म्हणजे महाराज कर्दळी वनात प्रकट झाले 300 वर्षांनी, तो उत्तरार्ध आहे. दत्त महाराजांचं उत्तरार्ध म्हणजे स्वामी महाराज. त्या लीला ज्या चालू झाल्या, पहिल्या लीला होत्या दत्तगुरूंच्या, त्याच्यानंतर ज्या लीला चालू झाल्या त्या स्वामी महाराजांच्या, म्हणजे ते आहे गुरु लीलामृत. तो उत्तरार्ध आहे गुरु लीलामृत म्हणजे. म्हणून स्वामी महाराजांच्या सगळ्या लीला आहेत त्यामध्ये अध्याय किती आहेत? 53 अध्याय आहेत. 54वा अध्याय हे अवतरणिका आहे आणि 53 अध्याय आहेत पूर्ण. नियम कसे आहेत? जसे गुरुचैत्राचे नियम आहेत तसेच त्याला नियम आहेत, सेम नियम आहेत. म्हणजे सारामृताला एवढे नियम नाहीत. जर 21 तुम्हाला एक पारायण करायचा असेल, एक पाठ करायचा असेल त्याचा 21 अध्यायाचा, स्वामी चैत्र सारामृताचा, तर तुमचा 2 तासात, 1.25 ते 2 तासामध्ये ते पारायण होतं. त्याला एवढे कडक बंधन नाही, कोणीही करू शकतं. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत, वृद्ध माणसापर्यंत कोणीही वाचू शकतं, त्याला बंधन नाही. त्यामुळे त्याला काही नियम असे कडक नाही आहेत स्वामी चैत्राला. फक्त आपलं शुद्ध मन शुद्ध पाहिजे, नजर चांगली पाहिजे, जे मी आतापर्यंत सांगत आलेलो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, की आपलं आचरण शुद्ध पाहिजे. आणि तेच प्रत्येक पारायण करताना आपलं आचरण शुद्ध पाहिजे, भावना चांगली पाहिजे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार नाही केले पाहिजे, दुसऱ्याबद्दल निंदा नाही केली पाहिजे. या गोष्टी सगळ्या प्रत्येक पारायणाला पाळायच्याच आहेत, कटाक्षाने पाळायच्या आहेत.
नामस्मरण महाराजांचं कंटिन्यू ठेवलं पाहिजे, सातत्य पाहिजे. जरी तुम्ही कुठे बाहेर असाल, झोपता, उठता, बसता, खाता, पिता सगळीकडे महाराजांचं लक्ष असतं. त्यामुळे नामस्मरण सातत्य ठेवायचं नामस्मरणामध्ये. तुम्ही म्हणाल, आम्ही गुरु केले, हे केलं. तुम्ही गुरु केले नसतात. गुरु तुम्हाला तुमच्याकडे ओढून घेत असतात आणि सांगायची ही गोष्ट नाहीये, की मी गुरु केला, मी गुरु केला. जे सांगू नका. आपली सेवा अशी ठेवायची कधी पण, ना की कुणाला सांगायची. पाची बोटं सारखी नाहीये आपली. असं नाही असं ठेवायचं. आपल्याला असं नाही ठेवायचं. मी म्हणण्याचा अधिकार फक्त महाराजांना आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे महाराजांना फक्त म्हणायचा अधिकार आहे, आपल्याला नाही. आपण कोण नाही. आपण मुंगी पण नाही महाराजांपुढे. महाराजांच्या अंगावर काय? स्वामी समर्थ महाराजांच्या अंगावर काय दाखवा मला? फक्त लंगोटी आहे. तुमच्याकडनं महाराजांना काहीही नको. आपण काय करतो? महाराज मला हे पाहिजे, महाराज मला ते पाहिजे, महाराज मला अंक पाहिजे, मला हे पाहिजे. आपण हेच करत बसतो. सेवा राहिली बाजूला. मी करतो म्हणून सगळे असं नाही. महाराज करून घेता. महाराजांनी तुम्हाला उभं केले. महाराजांना अनेक सेवेकरी आहे. महाराज म्हणते तू नाही जा, मला दुसरे आहेत. आज लाखो करोडो महाराजांचे भक्त आहेत. पण तुलाच का निवडलंय हे तुलाच ओळखायला लागेल. तुला का निवडले हे तुलाच ओळखावं लागेल. जो मुझे जानता है वही समजता है. शंकर महाराज काय म्हणतात? पहिले खुद को समजो, फिर मुझे समज लो. आता याचा अर्थ काय? याच्यात गूढ खूप आहे. आतमध्ये गेलं तर खूप गूढ आहे. पहिले खुद को समजो, फिर मुझे समजो. स्वतःला ओळखायला शिका, मग महाराजांना ओळखा. सोपं नाही महाराज ओळखणं. हे सोपं नाही. शंकर महाराज ओळखणं किंवा स्वामी महाराज ओळखणं, दत्त महाराज ओळखणं सोपं नाही. आणि ज्याला कळले ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ते शब्दात नाही व्यक्त करू शकत. तर तो प्रत्येकाला अनुभव वेगळा येतो. बरं, माझा विषय दुसरीकडे चालला आहे. गुरुलीलामृत हे महाराजांचं जे आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण लीला आहेत. त्याचा सार म्हणजे स्वामी चैत्र सारामृत आहे. ते दिंडोरी प्रणित मार्गामध्ये केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जे मिळते ती पोथी 21 अध्यायाची ती सारामृताची आहे, ज्याच्यात छोट्या छोट्या कथा आहेत आणि जे मोठ्या कथा आहेत तो उत्तरार्ध आहे दत्त महाराजांचा. त्या पुढे लीला महाराजांनी अक्कलकोटमध्ये चालू केल्या. महाराजांच्या लीला दाखवायला चालू केल्या. तर त्या आहेत त्या गुरुलीलामृत आहेत. जसे नियम आहेत गुरुचैत्राचे सेम नियम आहेत गुरुलीलामृताचे. व्यवस्थित आसन वगैरे घ्यायचं. आपलं पहिल्यापासून मी जे सांगितलंय तसंच पाळायचं. आणि आपण दत्त महाराजांचा आता पुढचा व्हिडिओ करतो मी. त्याच्यामध्ये दत्त महाराजांची पुढची मालिकाची पुढचा भाग येईल. तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज एवढंच सांगायचं होतं की स्वामी चैत्र सारामृत, गुरुचैत्र आणि गुरुलीलामृत यातला मधला फरक काय आहे? झालेली सेवा मी महाराजांपुढे महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.